नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पेपर क्रमांक 25च्या भाग 4 मध्ये गणित या घटकाचे विश्लेषण पाहूया। जे काही तुमचे गणिते चुकली असेल त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे काही तुमचे कन्सेप्ट राहिलेले आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। व्हिडिओ आवडल्यास मात्र आपण लाईक आणि सबस्क्राईब करत जा मित्रांनो। तर पहिला प्रश्न होता, वर्गमुळात 2 अधिक 1 छेद वर्गमुळात 2 चा वर्ग किती। वर्गमुळात 2 अधिक 1 छेद वर्गमुळात 2 चा वर्ग किती। मित्रांनो, तुम्हाला आपल्याला सूत्र माहित आहे, a अधिक b चा वर्ग बरोबर काय काय राहते सूत्र, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। आता हे जे सूत्र आहे ते वापर करूया। a चा वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक 2 गुणिला पहिलं पद गुणिला दुसरं पद हे पहिलं पद आणि दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। दुसरं पद कोणता आहे, 1 वर्गमुळात 2 चा वर्ग। आता इथे पहा, 2 चा वर्ग हे वर्ग आणि हे वर्गमूळ कटते म्हणजे राहिले 2। आता इथे पहा, वर्गमूळ आणि हे वर्गमूळ कटले म्हणजे इथे राहिले मित्रांनो फक्त 2 अधिक हे इथे 2च राहिले फक्त। आता 1 चा वर्ग 1 आणि इथे पहा वर्गमुळात 2 चा वर्ग 2 म्हणजेच किती येईल उत्तर 2। आता इथे 2 आणि 2 4 अधिक 1 छेद 2 म्हणजेच इथे आपल्याला उत्तर किती येईल मित्रांनो, किती येईल 4 1 छेद 2 4.1 छेद 2 पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। फक्त या सूत्राचा उपयोग करावा लागेल आपल्याला। त्यानंतर वजा कंसात 0.5 अधिक 1.46 वजा 1.93 अधिक 3.01 वजा 1.7। आता याची काय करायची आपल्याला, बेरीज वजाबाकी करून आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करायचं आहे। तर कंसात आता इथे पहा 0.50 किंवा 0.5 आणि 1.46 याचं उत्तर किती येईल मित्रांनो, 1.96 या दोघाचं उत्तर वजा 1.93 कंस कंप्लीट। आता 3.01 वजा 1.7 3.01 वजा 1.7 म्हणजे 0। आता इथे 1, आता इथे किती राहील मित्रांनो, इथे 3 राहतात आणि इथे म्हणजे 1.31 याचं उत्तर किती येईल अधिक 1.31। आता 1.96 मधून 1.93 गेले तर किती राहिले मित्रांनो, वजा किती 0.96 मधून 0.3 अधिक 1.31। आता इथे हे वजा चिन्ह कंसाला आहे म्हणजे तिथे वजा 0.03 अधिक 1.31 म्हणजे उत्तर किती येईल 1.28। कारण 1.31 मधून 0.03 गेले ते 1.28 उत्तर येते म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल। त्यानंतर प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता त्रिकोण काढता येणार नाही। आता इथे लक्षात ठेवायचं की 4.5 आहे, इथे 5 आहे, 9.7 आहे, इथे 8.5 7 6 0.8 2.5 3 आणि 8.5 3.5 आणि 6.5 इथे त्रिकोण काढता येणार नाही। हा प्रश्न 6व्या वर्गात आहे मित्रांनो। 6व्या वर्गाच्या पुस्तकात जसे तसे प्रश्न आहेत आणि असा जर प्रश्न टाकला तर आपल्याला आला पाहिजे। तर एक लक्षात ठेवायचं की या डायग्राममध्ये आता सर्वात मोठी संख्या कोणती, तर किती, या दुसऱ्या ऑप्शनमध्ये 8.5। हे जे 8.5 आहे याच्यापेक्षा जी मोठी संख्या आहे त्याच्यापेक्षा उरलेल्या 2 संख्येची बेरीज जास्त असायला पाहिजे। 8.5 पेक्षा या दोघांची बेरीज किती झाली 13, ही मोठी आहे म्हणजे हा त्रिकोण काढता येईल। इथे सर्वात मोठी संख्या कोणती 8.5। आता 3.5 आणि 6.5 म्हणजेच किती झाले 10, हे 10 सुद्धा 8.5 पेक्षा मोठे म्हणजेच हा सुद्धा त्रिकोण काढता येईल। इथे पहा सर्वात मोठी संख्या कोणती आहे 3, 2.5 आणि 0.8 म्हणजे 3.3 ही या संख्येपेक्षा या दोघांची बेरीज जास्त आहे, हे त्रिकोण काढता येईल। इथे पहा
9.7 सर्वात मोठी संख्या आहे. आता 9.7 ही मोठी आहे, या दोघांची बेरीज किती होईल? तर 9.5 होईल. याच्यापेक्षा मोठी आहे का मित्रांनो? नाही. म्हणजे हा त्रिकोण काढता येणार नाही आपल्याला. पर्याय क्रमांक 1 उत्तर निघते. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, जी मोठी संख्या आहे त्याच्यापेक्षा जे उरलेल्या दोन आहेत संख्या, तर याची बेरीज ही याच्यापेक्षा मोठी असायला पाहिजे, पण इथे छोटी होत आहे. म्हणजे हा त्रिकोण काढता येणार नाही आपल्याला. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर -2/5 अधिक 3/4 वजा 8/15 अधिक 1/3. आता याचा लसावी किती होते सगळ्याचा? 5, 4, 15, 3 60, म्हणजे 60 लसावी, वजा 2/5 गुणिला 60 अधिक 3/4 गुणिला 60 वजा 8/15 गुणिला 60 अधिक 1/3 गुणिला 60. ठीक आहे. आता इथे पहा 12×5 = 60, म्हणजे इथे उरले किती मित्रांनो? 12×5 = 60, म्हणजे 12 उरले. 12×2 = 24 वजा 24. इथे पहा 15×4 = 60 आणि इथे 4 उरले नाही का, आणि इथे 15 × 45. इथे 15×4 = 60, म्हणजे 8×4 = 32 वजा 32. इथे 20 × 1 = 20 खाली छेद 60. आता याची बेरीज करा. इथे वजा 24 आणि वजा 32 म्हणजे किती झाले? वजा 56 अधिक 45 आणि 20 65 60. आता इथे किती उरले? 9. 65 मधून 56 गेले, 9 राहिले आणि 60. आता इथे भाग पहा, 3×3 = 9 आणि 3 जर याला भाग दिला तर 20, म्हणजे 3/20 उत्तर येते मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा, 2⁻50 च्या दुप्पट काय होईल? हे प्रश्न बऱ्याच जणांचा चुकला आणि बऱ्याच जणांना फोन सुद्धा केले मला की याचं उत्तर काय. तर समजून घ्या मित्रांनो, या 2च्या संदर्भातच आहे बरं हे, बाकीच्या संदर्भात नाही. नाहीतर त्या अनुषंगाने जर विचार केला तर वेगवेगळे उत्तर निघतील. 3च्या 4च्या संदर्भात नाही, फक्त 2चा घात असेल आणि खाली जर पाया 2 असेल त्या संदर्भातला दुप्पट काय येईल या संदर्भातलं मी ट्रिक सांगत आहो. तर पहा, 2चा घात 2 म्हणजेच किती? 4. 2चा घात 3 म्हणजेच किती? 8. 2चा घात 4 म्हणजेच 16. 2चा घात 5 म्हणजेच 32. 2चा घात 6 म्हणजे किती मित्रांनो? किती? 64. 2चा घात 7 म्हणजे 128. आता एक लक्षात घ्या की 2चा घात 2 च्या दुप्पट किती होईल? पहा, 2चा घात 2 म्हणजेच किती? 4. मग 2चा घात 2 चं उत्तर 4 येते, तर 2चा घात 3 चं उत्तर किती येते? 8. म्हणजे 2चा घात 2 च्या दुप्पट काय होईल? 2चा घात 3. आता जर असा प्रश्न विचारला की 2चा घात 7 आहे, त्याच्या दुप्पट किती होईल? 2चा घात 8 होईल. म्हणजे जिथं 2चा घात 50 आहे त्याच्या दुप्पट किती होईल? 2चा घात 51. कारण पहा, किंमत पहा, 2चा घात 7 128 होईल, मग 2चा घात 8 म्हणजेच किती? 256 होईल. आता जर विचारलं 2चा घात 8 च्या दुप्पट किती, तर 2चा घात 9. का? की 2चा घात 9 ची किंमत किती होईल? 512. म्हणजे इथं जे प्रश्न विचारला 2चा घात 50 च्या दुप्पट काय, तर 2चा घात 51. 2चा घात 100 नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर. हे फक्त 2च्या संदर्भातलीच ट्रिक्स आहे, लक्षात ठेवा. पाया जर 2 असेल तर 3च्या संदर्भात नाही. म्हणजे जर असा प्रश्न आला 3चा घात 50 आणि त्या दुप्पट काय होईल, तर हे मात्र याचं उत्तर राहणार नाही 3चा घात 51, कारण त्याची किंमत बदलते मित्रांनो. तर हे लक्षात ठेवायचं की 2चा घात 50 च्या दुप्पट काय होईल? 2चा घात 51. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा, एका परीक्षेत उत्तीर्ण गुण 40% आहे. एका विद्यार्थ्याला 185 गुण मिळाले व तो 15 गुणांनी नापास झाला, तर परीक्षा किती गुणाची होतील? पहा मित्रांनो, हे 2 पद्धतीने गणित सोडवत होते. अतिशय सोप्या पद्धतीने जर विचारलं की 40% जर विचारले, या दोघांची बेरीज करायची, किती होते? 200. आता जर 200 म्हणजे 40%, पहा 185 गुण मिळाले आणि 15 गुणांनी नापास झाला, म्हणजे त्याला किती गुण मिळाले पाहिजे होते? 200 गुण मिळाले पाहिजे होते. कारण 185 गुण मिळाले, 15 गुणांनी नापास झाला, म्हणजे 200 गुण मिळाले पाहिजे होते, आहे की नाही? आणि 200 गुण म्हणजेच काय की 40% होतात. 200 गुण म्हणजेच 40%. तर
किती गुण म्हणजेच 100%. तिरपा गुणाकार करा. 200 गुणिला 100 भागिला 40 म्हणजे तिथे 40 × 40 40 पंच 200 म्हणजेच किती गुण होतील मित्रांनो? 5 गुणिला 100 म्हणजे 500 गुण. या पद्धतीने हे गणित करायचं मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने. कारण हे गणित जर तुम्ही आपल्या शेकडेवारीच्या हिशोबाने जर करत बसलो तर वेळ पुरणार नाही. आणि शॉर्टकट पद्धती लक्षात ठेवत जा की इथे गुण किती मिळाले आणि किती गुणांना नापास झाला. तर या दोघांची बेरीज करायची. ही जी बेरीज आहे ती 200 झाली आणि उत्तीर्ण होण्यासाठी 40% लागते म्हणजे तो पास होईल त्यावेळेस. मग 200ला 40% तर किती मार्काला? 100%. म्हणजेच 500 मार्काला 100%. म्हणजे ते किती गुणाची परीक्षा होती? तर 500 मार्क. पहा, अथर्वच्या उत्पन्नात 10% घट केली. त्याच्या उत्पन्नाला पूर्वी स्थितीत आणण्यासाठी नवीन उत्पन्नात किती टक्के वाढ करावी लागेल? आता लक्ष द्या, हे गणित सोडवायचं कसं? तर आपल्याला एवढं माहिती आहे की पेट्रोलचा भाव 10%ने वाढला तर किती टक्के आपण पेट्रोल कमी वापरावे म्हणजे आपला हिशोब बरोबर होईल. असे गणित आपण पाहिलेले आहे. तशाच पद्धतीने पहा, अथर्वच्या उत्पन्नात 10% घट झाली म्हणजेच 90%. म्हणजे 10 इथे 100 वजा इथे किती? 10 गुणिला 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की 10 जे घट झालेली आहे ती लिहायची आणि 100 वजा 10 आणि इथे 100. आता इथे पहा 10 100 वजा 10 म्हणजे 90 गुणिला 100. आता इथे 0 0 कटले म्हणजे 100 भागिला 9. 100 भागिला 9 कसं लिहिता येईल? 11 9 99 आणि 1. हे भागाकार जर केला आपण 9 जर 100ला जर भागितलं तर किती येईल? 11 9 99. उरलेला बाकी 1 वरी घेतो आपण म्हणजे 11.1/9. आता हे लक्षात ठेवायचं की जर घट झालेली आहे इथं वाढ झाली असती तर 10 110 कारण 100 अधिक 10 म्हणजे 110. हे लक्षात ठेवा. घट झाली की इथे कमी करायचं, सरळ सरळ 10 90 घ्यायचे. जर 20% घट झाली असते 10 इथे 20 80 आणि 20% वाढ झाली असते तर 20 120. हे लक्षात ठेवा. तर इथे किती झाले मित्रांनो? उत्तर 11.1/9%. त्यानंतर पहा, एका संख्येतून 600च्या 75% चे 2/3 वजा केल्यावर प्राप्त संख्या 320 आहे. तर मूळ संख्या काय? हे गणित सोडवायचं कसं? पहा, एक संख्या आपण काय घेऊया? x मधून 600च्या 75% चा म्हणजे गुणाकार 2/3 2/3 वजा केल्यावर म्हणजे यातून हे वजा केल्यावर किती उरतात? 320 उरतात. तर ती संख्या मूळ संख्या कोणती? आता हे समजून घ्या की इथे 0 0 कटले, नंतर इथे 3 1 3 आणि इथे 25. आता इथे पहा 25 दुनी 50 50 गुणिला 6 किती झाले मित्रांनो? 300. म्हणजे x वजा 300 बरोबर 320. म्हणजे x बरोबर 320 वजा 300 सॉरी इथे 3 अधिक 300 म्हणजे x बरोबर किती झाले? 620. म्हणजेच ती संख्या कोणती राहील मित्रांनो? 620. आता जर तुम्ही टॅली जर केलं तर पहा हेच उत्तर निघेल. तर हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने याचं उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल मित्रांनो. त्यानंतर एका व्यक्तीने 2 कार प्रत्येकी 5 लाख रुपयात विकल्या. प्रत्येकी 5 लाख रुपयात विकल्या. पहिली कार 15% नफा आणि दुसरी कार 15% तोटा या व्यवहारात विकले तर संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा व तोटा होईल? आता मित्रांनो हे गणित सोडवायचं नसते. तर लक्ष ठेवा की जेव्हा नफा आणि तोटा हे सारखेच असतात म्हणजे 15% नफा झाला आणि 15% तोटा झाला तर नेहमी लक्षात ठेवायचं की नफा आणि तोटा जर सारखा असेल, नफा तोटा सारखाच असेल तर नेहमी काय असेल? तोटाच असतो. काय असतो? तोटाच असतो. लक्षात ठेवा. नफा आणि तोटा सारखा असेल व्यवहारात तर नेहमी तोटाच होतो. लक्षात ठेवा. आता हे लक्षात ठेवायचं की येणारं उत्तर तोटाच असणार म्हणजे पहिला ऑप्शन कटलंय आणि काहीच फरक पडणार नाही हे सुद्धा कटलं. ठीक आहे. आता हे समजून घ्या की गणित सोडवायचं कसं. तर नेहमी एक लक्षात ठेवायचं
की जी संख्या दिलेली आहे त्याचा वर्ग करायचा. म्हणजे 15चा वर्ग भागिला 100. हे सूत्र लक्षात ठेवा. जी कोणती संख्या दिलेली आहे, समजा इथे 20 दिलं असतं तर 20चा वर्ग भागिला 100. इथे जर 10 दिला असतं, 10% नफा 10% तोटा, तो वर्ग करायचा भागिला 100 करायचा. आता 15चा वर्ग किती होते, 225. 225 भागिला 100 म्हणजेच किती, 2.25. म्हणजे इथे किती टक्के तोटा झाला मित्रांनो, 2.25% तोटा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर राहील. हे लक्षात ठेवायचं की ते 20% असतं तर 20चा वर्ग म्हणजेच किती, 400. आणि 400 जे आहे 400 भागिला 100 म्हणजे 4% तोटा राहिला असता. इथे किती, 15% दिलेला आहे. 15% नफा आणि 15% तोटा झालेला आहे. म्हणजे 15चा वर्ग करा आणि भागिला 100. मग 15चा वर्ग 225 भागिला 100 म्हणजेच किती, 2.25% तोटा. पण इथे नफा नाही. 75 नंबर पहा. 15 सेकंदात 3 रुमाल शिवून होतात तर असे पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील. पाऊण तास म्हणजे किती, 45 मिनिट. आता पहा 15 सेकंदात 3 रुमाल होतात. 15 सेकंदात 3 रुमाल होते म्हणजे एका मिनिटात किती वेळ येईल मित्रांनो, 12. एका मिनिटात 12. तर 45 मिनिटात किती होईल, म्हणजे 45 गुणिला 12 करावा लागेल. 45 गुणिला 12 पहा, 12 पंच 60, उरले 6 आणि 12 चोक 48, 48 आणि 6 किती झाले, 54. म्हणजे 540 रुमाल तयार होते. त्यानंतरचं गणित पाहूया. एका वस्तूला 450 रुपये मध्ये विकल्यावर दुकानदाराला 25% तोटा होतो, तर त्याने कोणत्या किमतीवर विकायला हवे की त्यांना 25% नफा होईल. तर मित्रांनो 25% तोटा म्हणजे 450 रुपयाला विकल्यावर 25% तोटा होतो म्हणजे 75%. आता 75% म्हणजे 450 रुपये, तर 100% म्हणजे किती, म्हणजे 450 गुणिला 100 भागिला 75. आता इथे 75 1 75 आणि 75 सक 450 म्हणजेच किती, 6 गुणिला 100 म्हणजेच मूळ किंमत किती व्हायली, 600 रुपये. आता 25% नफा घ्यायचा कशावर, या 600 रुपयावर. 600 रुपयावर 25% नफा घ्यायचा म्हणजेच 25% नफा होईल. म्हणजे 600 रुपयाला 25% म्हणजेच किती झाले मित्रांनो, तर 150 रुपये झाले. 25 सक 150 रुपये झाले. म्हणजे मूळ किंमत किती होती, 600 आणि हे 150 म्हणजेच किती झाले, 600 अधिक 150 म्हणजे 750. म्हणजेच त्याने कोणत्या किमतीला विकायला हवे की 25% नफा होईल, 750 रुपये. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 77वा प्रश्न पहा. 35 घोड्यासाठी 540 किलोग्रॅम धान्य 21 दिवसासाठी पुरेसे आहे, तर 28 घोड्यासाठी 720 ग्रॅम धान्य किती दिवसासाठी पुरेसे असेल. तर हे सूत्र वापरायचं, MD आणि W1, M2 D2 W2. आता पहा 35 घोड्यासाठी म्हणजे 35 M1 किती दिवस आहे, 21 दिवस आहे आणि वर 540 आणि इथे 28 घोड्यासाठी किती दिवस विचारले, भागीला किती, 720. आता इथे एक्सची किंमत काढायची आहे मित्रांनो. म्हणजे 35 गुणिला 21 540 आणि हे इकडे आल्यावर व्यस्त होतील म्हणजे 720 आणि 28 बरोबर एक्स. आता इथे पहा 7 त्रिक 21 7 चौक 28, इथे 0 0 कटले, 9 8 72 9 सक 54. त्यानंतर इथे पहा मित्रांनो साइन चौक 24 आणि 8 त्रिक 24 म्हणजे हे कटले, म्हणजे राहिले किती 35. म्हणजे 28 घोड्यासाठी 720 किलोग्राम धान्य किती दिवस पुरेल, तर 35 दिवस. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर तन्मय अथर्वपेक्षा दुप्पट वेगाने काम करतो, तर दोघे मिळून एखादे काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर अथर्व एकटा ते किती वेळात पूर्ण करेल. पहा मित्रांनो हे कसं लक्षात ठेवायचं, अथर्वपेक्षा दुप्पट वेगाने म्हणजे अथर्व समजा आपण x घेतला तर तन्मय किती होईल मित्रांनो 2x. आता दोघे मिळून 12 दिवसात काम करतात म्हणजेच इथे 1/x 1/2x
इक्वल टू 1/10. आता इथे 2x x आणि याचा गुणाकार किती 2x वर्ग 1/12. इथे पहा 2x आणि x किती झाले 3x 2x वर्ग बरोबर 1/12. इथे मित्रांनो x x कटला. आता इथे पहा किती उरले तर 3 2x बरोबर 1/12. याचा अर्थ आता तिरपा गुणाकार करा 3 गुणिले 12/2 बरोबर x म्हणजेच किती होईल 12×3 36 आणि 36/2 म्हणजेच किती झाले 18. इथे 18 किंमत निघाली x ची. आता विचारले अथर्व एकटा किती वेळात पूर्ण करेल. आता अथर्वची किंमत निघाली x म्हणजेच किती वेळात एकटा पूर्ण करेल तर 18 दिवसात. पर्याय क्रमांक 3 उत्तर. हे लक्षात ठेवा ही 18 जी किंमत निघाली ही कोणाची होती अथर्वची होती म्हणजेच इथे 18 दिवस लागतील.